नवरात्रीत असेच करा कन्यापूजन, मिळेल देवीचा आशीर्वाद. किती कन्यांचे पूजन करावे? नवरात्री म्हणजे साक्षात जगज्जननी दुर्गादेवीचा उत्सव. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये उपासना करतो आणि आपली जी कुलदेवी असते तिची भक्ती आपण मनोभावे करतो. कारण कुलदेवीचा आशीर्वाद मिळणं आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या मुलाबाळांसाठी खूप महत्त्वाचं असतं. नवरात्री सुरू झाल्यानंतर आपण पहिल्या दिवशी घटस्थापना करतो. नंतर एक एक दिवस आपली देवीची वेगवेगळी भक्ती करणे सुरू असते. देवीसाठी हवन करणे, वेगवेगळे नैवेद्य दाखवणे, ओटी भरणे, देवीची तळी भरणे, दुर्गा सप्तशतीचे पठण करणे असे वेगळ्या गोष्टी देवीसाठी आपण करत असतो. जेणेकरून देवीचा आशीर्वाद आपल्याला मिळावा, देवीचा वरदहस्त आपल्या मुलाबाळांवर व कुटुंबावर नेहमी राहावा म्हणून देवीसाठी हे वेगवेगळे विधी आपण करत असतो. आता या सगळ्यामध्ये अजून एक महत्त्वाचा विधी म्हणजे कुमारिका पूजन. कन्यापूजन आपण नवरात्रीमध्ये केले नाही तर नवरात्रीच्या व्रताचे पूर्ण फळ मिळणार नाही किंवा आपले व्रत पूर्ण झाल्यासारखे होत नाही असे म्हटले जाते. नवरात्रीमध्ये कन्यापूजन का करावे? कन्यापूजन केल्यामुळे काय होते? हे कन्यापूजन कोणी करावे? याचे महत्त्व काय? कुमारिकांचे वय किती असावं? तसेच आपल्या घरातली एखादी कन्या असेल तर आपण तिला पूजू शकतो का? आणि आपण या कन्यांना काय भेटवस्तू द्यावी ही जेणेकरून देवीचा आशीर्वाद आपल्यावरती प्रसन्न होऊन आशीर्वाद द्यावा, तर अशी ही नवरात्रीतल्या कन्यापूजनबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय माता दुर्गा देवी असे नक्की लिहा. देवीला आपण माता म्हणतो. प्रत्येक स्त्रीमध्ये देवीचा अंश असतो. म्हणून नवरात्रीमध्ये कुमारिकांचं किंवा छोट्या मुलींचे देवी स्वरूप समजून त्यांचे पूजन केले जातं. यालाच कन्यापूजन किंवा कुमारिका पूजन असं म्हणतात. आता हे कन्यापूजन नवरात्रीमध्ये नक्की कधी करावं? नवरात्रीतला प्रत्येक दिवस हा शुभ मानला जातो. त्यामुळे या 9 दिवसात तुम्हाला जमेल त्या दिवशी तुम्ही कन्यापूजन करू शकता. तसं तर अष्टमी किंवा नवमीला केलं तर आपल्यावरती देवी दुर्गेची अपार कृपा होते. जर तुम्हाला कन्यापूजन करायला जमलं तर जास्त प्रभावी मानलं जातं. पण काही स्त्रिया या वर्किंग वुमन असतात आणि तसेच काही गृहिणी असणाऱ्या स्त्रीला देखील सण म्हटले की भरपूर कामे असतात. त्यामुळे तुम्हाला जमेल त्या दिवशी तुम्ही कन्यापूजन करू शकता. हे कन्यापूजन कोणी करावं? तर स्त्री किंवा पुरुष हे कन्यापूजन करू शकतात. जोडीने पण कन्यापूजन करू शकतो. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण ज्या कन्यांचं मुलींचे पूजन करणार असाल त्यांचं वय साधारण 2 ते 10 वर्षापर्यंत असावं. कारण 2 वर्षांची मुलगी असते तिला कुमारिका म्हटलं जातं आणि सोबतच एक मुलगा म्हणजे बटुक भैरव. बटुक भैरवाचा आपल्याला पूजन करायचं आहे. भैरवाच्या पूजेशिवाय देवीची पूजा पूर्ण होत नाही. म्हणून कन्यापूजन करत असताना आपल्याला एक बटुक भैरवाचं म्हणजेच एका छोट्या मुलाला बोलावून त्याचं देखील पूजन करायचं. म्हणजे हे कन्यापूजन खऱ्या अर्थाने पूर्ण होईल. कन्यापूजन केल्यामुळे आपलं दारिद्र्य, दुःख अन आरोग्य नष्ट करणारा, सर्व संकटांचा नाश करणारा, आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी प्रदान करणारं असं आहे. कन्यापूजनाने सर्व दारिद्र्य दुःख
या नष्ट होतात. कन्यापूजनाचे वृत्त हे आहे. त्यामुळे नवरात्रीमध्ये कन्यापूजन अवश्य करा. कन्यापूजन केल्यामुळे आपल्या ज्या काही अडचणी असतील, अगदी कौटुंबिक व्यावसायिक, त्या पण दूर होतील. तुम्हाला सगळ्या त्रासापासून, अडचणींपासून मुक्ती मिळेल. कारण त्या कुमारिकांना आपण साक्षात देवीचे रूप मानून त्यांची पूजा करत असतो, त्यांचा मान सन्मान करत असतो आणि हे सर्व आपण त्यांना देवीचं रूप मानून करतोय. त्यामुळे आपल्या ज्या काही समस्या, आयुष्यातल्या अडचणी असतील त्या दूर होतात. नवरात्रीचा प्रत्येक दिवस हा देवीच्या पूजनासाठी समर्पित आहे. त्यामुळे तुम्ही अष्टमी, नवमी, आपल्याला ज्या दिवशी जमेल त्या दिवशी तुम्ही हे करायचं आहे. मनात कोणती न शंका आणता तुम्ही जेवढ्या तुम्हाला मुली मिळतील तेवढ्या तुम्ही त्यांचं, कन्यांचं पूजन करा. शक्यतो 9 असाव्या असं म्हणतात, पण जेवढ्या मिळतील तेवढ्यांचं केलं तरी चालेल. कन्यापूजन करण्यासाठी वेळेचे कोणतेही बंधन नाही. सकाळी किंवा संध्याकाळी पण आपण कन्यापूजन करू शकतो. कारण बऱ्याच स्त्रिया ह्या जॉब करतात, नोकरी करतात, त्यामुळे त्यांना शक्य होत नाही. तर त्यांनी संध्याकाळी केलं तरी पण चालेल. खरं तर आपण करा, पण मनोभावे हे सर्व करण्याला महत्त्व आहे. आपण एखादी गोष्ट किती मनोभावे करतोय हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. त्यामुळे आपण किती केलं त्यापेक्षा, काय दिलं यापेक्षा मनापासून किती केलं या सगळ्याला खूप जास्त महत्त्व असणार आहे. जेवढ्या मिळेल तेवढ्या कन्यांना तुम्ही बोलावून आपण त्यांचे पूजन करू शकतो. जर तुम्हाला 5, 7, 9 यापैकी कितीही कन्या मिळाल्या तर अतिशय उत्तम. त्यासोबत एखाद्या वेळेस असं होऊ शकतं तिथे मुलं आहेत सगळी, त्यामुळे मुली संख्या कमी आहे, तर 1-2 जेवढ्या मिळतील तेवढ्यांचं कन्यांचं पूजन करून घ्या. त्याशिवाय कन्यापूजन या पूर्ण होतोय म्हणून ते केलं पाहिजे. आपण दुर्गा माता कन्यापूजन तुम्ही अवश्य करा. एक जरी कन्या मिळाली, 1 कन्या आणि 1 बटूक भैरव. आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडलेला असतो की आपल्या घरात एक छोटी कन्या आहे तर तिचे पूजन केले तर चालेल का? तर हो, अवश्य चालेल. फक्त तिचं वय 2 ते 10 वर्षापर्यंत असावं. आपल्या जरी कन्येचे नवरात्रीमध्ये दररोज पूजन केले किंवा फक्त एका दिवशी कन्यापूजन म्हणून केलं तरी सुद्धा चालू शकतं. आपण विधिवत कन्यापूजन कसं करायचं ते तर पाहणारच आहोत, पण किती कुमारिका पूजन करायचं, तुम्हाला त्याचा काय लाभ होतो हे अगोदर पाहूया. 2 वर्षांची मुलगी कुमारिका म्हणून ओळखली जाते. तिचं पूजन केल्यामुळे दारिद्र्य दूर होतं. 3 वर्षांची कन्या त्रिमूर्ती रूपामध्ये असते. तिचं पूजन केल्यामुळे सुखानी समृद्धी येते. 4 वर्षांची कन्या कल्याणी असते. तिचं पूजन केल्यामुळे घराचं कल्याण होतं. 5 वर्षाची कन्या ही रोहिणी स्वरूपामध्ये असते, जी रोगमुक्त ठेवते. त्यानंतर 6 वर्षाची कन्या कालिका रूपामध्ये असते. तिचं पूजन केल्यामुळे राजयोग प्राप्ती होते. 7 वर्षाची कन्या चंडिका रूपामध्ये असते. ती ऐश्वर्य प्रदान करते. 8 वर्षाची कन्या शांभवी रूपामध्ये असते. तिची पूजा केल्यामुळे विजय प्राप्त होतो. त्यानंतर 9 वर्षाची कन्या ही दुर्गा देवीचं रूप मानलं जातं. ती शत्रूचा नाश करते. आणि 10 वर्षाची कन्या ही सुभद्रा रूपात असते. सुभद्रा आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते. तर हे झालं किती वर्षाची कन्या पूजल्याने काय लाभ होतो. तर आता आपण एकदम योग्य पद्धतीने विधिवतपणे कन्यापूजन कसं करायचं ते पाहूया. तर कन्या आपल्या घरामध्ये जेव्हा येतात तर साक्षात देवी माता आपल्या घरी येणार असते. म्हणून आपण घरात शांतता ठेवावी, स्वच्छता ठेवावी. ज्या मुलींना आपण बोलावणार असाल त्यांच्याशी
आदरपूर्वक आणि प्रेमाने बोलावे. घरामध्ये गोमूत्र शिंपडावे. सकाळी किंवा संध्याकाळी कधी पण आपण कन्यांचं, कुमारिकांचे पूजन करू शकता. एक दिवस अगोदर किंवा सकाळी जाऊन त्या कन्यांना आपण आमंत्रण द्यावं. या कन्या जेव्हा आपल्या घरामध्ये येतील तेव्हा घरातील सर्वांनी त्यांचे स्वागत करायचं आहे. तुम्ही घंटानाद करू शकता किंवा फुलांच्या पाकळ्या वगैरे टाकू शकता. प्रत्यक्ष देवी आपल्या घरामध्ये येत आहे असे समजून आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे. त्यांना बसण्यासाठी सर्वात आधी आसन द्यायचं आहे. तुम्ही पाट मांडू शकता किंवा बसण्यासाठी त्यांना एखादी आसन वस्तू देऊ शकता आणि त्या कन्यांना एका ओळीमध्ये बसवायचं आहे आणि सगळ्यात आधी पायपूजन करून घ्यायचे आहेत. म्हणजे एका परातीमध्ये त्यांचे पाय आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवायचे आहेत आणि घरातील सुवासिनीने आपल्या पदराने त्यांचे पाय पुसायचे किंवा एखाद्या छोट्या रुमालाने पुसले तरी चालेल. त्यानंतर त्यांच्या पायावरती म्हणजे पायाच्या अंगठ्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे किंवा तुम्ही पायाच्या अंगठ्यांना हळदी कुंकू लावायचे. त्यानंतर त्यांना देखील हळदी कुंकू लावायचे आहे. नंतर देवीला ज्या वस्तू आवडतात, वेणी, गजरा, बांगड्या, कानातले, शृंगाराच्या वस्तू, कोणत्याही वस्तू तुम्ही त्यांना भेटवस्तू म्हणून देऊ शकता. तसेच शाळेसाठी लागणाऱ्या वस्तू पण तुम्ही त्यांना भेट देऊ शकता. त्यानंतर त्यांना ओवाळायचं आहे. बरेच जण भोजन पण देतात. तर भोजनामध्ये तुम्ही देवीला आवडणारे पदार्थ, पुरी, खीर, शिरा हे पदार्थ तुम्ही त्यांना देऊ शकता किंवा फक्त मसाले दूध जरी दिलं ना तरी सुद्धा चालू शकतं. देवीला दूध पण अत्यंत प्रिय आहे किंवा आपली इच्छा कशी असेल, आपली परिस्थिती कशी असेल यावर सुद्धा अवलंबून असतं. तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार आणि परिस्थितीनुसार तुम्हाला जमेल ते तुम्ही मुलींना, कन्यांना देऊ शकता. एखादं फळ जरी दिलं तरीही चालू शकतं. त्यामध्ये डाळिंब आणि केळी हे 2 फळ देवीला अत्यंत प्रिय आहे. तर यापैकी तुम्ही देऊ शकता. केळ, नारळ यापैकी देऊ शकता. तर नारळ काही ठिकाणी दिला जातो, काही ठिकाणी नाही देत. तर फळ तुम्ही देऊ शकता कोणतंही देवीला आवडतं ते. तरीसुद्धा देवी तुमच्यावरती प्रसन्न होईल. तरी तोच भक्ती महत्त्वाची इथे आहे. मनोभावे केलेली भक्ती ही कोणतीही गोष्ट आपण मनाने केली तर ती सफळ होते. तुम्हाला इथे जे जमेल ते तुम्ही इथे करा. यासोबतच तुम्हाला जमत असेल तर 11 रुपये किंवा 21 रुपये किंवा 101 रुपये आपल्याला जशी जमेल तशी दक्षिणा पण द्यावी. या ठिकाणी आपण साक्षात देवीचे पूजन करतो. त्यामुळे तुम्ही मनातल्या मनात एखादा देवीचा मंत्र म्हणू शकता. ओम महालक्ष्मीच विघ्नये विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. किंवा दुसरा असा मंत्र आहे, सर्वमांगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. असा एखादा मंत्र मनातल्या मनात तुम्ही म्हणू शकता. शेवटी काय तर आपल्याला मनोभावे नमस्कार करायचा आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही किती पण कन्यांचे पूजन करा, कमीत कमी एक जरी कन्या पूजली तरीही चालू शकतं. फक्त एका बटुक भैरवाचा पूजन करायला विसरू नका. तुम्ही एखाद्या छोट्या मुलाला बोलवून तुम्ही त्या बटुक भैरवाचं पूजन करू शकता. फक्त त्यांच्या पायावरती हळदी कुंकू, गुलाल वाहून आणि त्याला गंधाने नामोडून तुम्ही त्यांचे पूजन करायचं आहे. त्याला ओवाळायचं आहे. त्याला तुम्ही एखादी शालेय उपयोगी भेटवस्तू देऊ शकता आणि मुलींना तुम्ही देवीला प्रिय असणाऱ्या वस्तू जसे की शृंगाराच्या कोणत्याही वस्तू भेटवस्तू देऊ शकता. कारण या कन्यांसोबत जर आपण एका मुलाचं म्हणजे बटुक भैरवाचे पूजन केलं तर खऱ्या अर्थाने आपलं कन्यापूजन पूर्ण होतं. त्यामुळे
या कुमारिकांबरोबरच तुम्ही एखाद्या मुलाचं बटूक भैरव म्हणून पूजन नक्की करा. अशा पद्धतीने आपण अगदी विधिवत कन्यापूजन केलं तर आपल्यावरती देवी नक्कीच प्रसन्न होईल आणि देवीचा आशीर्वाद ही आपल्याला मिळतो. तर नवरात्रीमध्ये अशा पद्धतीने अगदी विधिवत कन्यापूजन नक्की करा. तुमच्यावरती पण देवी नक्कीच प्रसन्न होईल आणि तुम्हालाही देवीचा आशीर्वाद मिळेल. कन्यापूजनामुळे किंवा ह्याबद्दलचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओतील माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तरच व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आपला बहुमूल्य वेळ काढून आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. दुर्गा माता की जय.